तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत सगळेजण. तर चला आपण आता करणार आहे सांडगी. आता काय म्हणलं तर 1:30 वाजली होती, उशीर झाला होता, भरपूर उशीर झाला होता. कारण का पसारा घरातला आवरून काम आवरून सगळं आपल्याला करायचं होतं. सांडगीची रेसिपी काय ती सांडगे घालायचे होते. तर असं मी मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशी गिरणीत टाकून घेतली आणि गहू कडं सांडली होती. काल दीदीनं आमच्या दळण टाकलं होतं गिरणीत. तिनं असं सगळे गहू पसरवले होते, गिरणीत सांडले होते, जास्त गच्च भरलं तिनं असं. आणि त्याच्या अगोदर तांदूळ दळले होते, ते पण इकडं तिकडं राहिले होते. मग मी असं सारून घेतलं, म्हणलं त्याच्यात नको चिकट होईल, एखादा थोडंसं गहू बिहू सांडले तर मग असं मी दळण टाकून घेतलं त्याच्यात आणि गिरण चालू केली. पण आता वाटत होतं सांडगे कधी व्हायचे तोडायचे. मग असं पीठ बघितलं, म्हणलं ठोसर येत आहे का बघावं. कारण का बारीक जास्त पीठ असलं तर सांडगे चिकट होते, तुटले जात नाहीत. आणि असं ठोसर पीठ लागतं सांडग्यानं एकदम, जास्त पण मोठं नाही आणि जास्त पण बारीक नाही, असं मिडियम लागतं. मग मी बघितलं तर छान आलं असं ठोसर. मग मस्त आहे म्हणलं, नाही वेळ लागत जास्त दळायला, कारण का होतं लगेचच. मला वाटते 1.5 किलो असेल ह्याची मटकीची डाळ आणि हरभऱ्याची त्यात घातली होती थोडी. तर मग ही आमची इथली गिरणीच आहे ना, ही दोरी तुटली वरची, त्याला ते रिंग काय म्हणतात त्याला पण असतं, ते रिंगसारखं असतं असं रबर, ते तुटलं होतं. मी असं दोरीनं बांधलेलं होतं. तर मग मी केली चालू गिरण आणि चाललं होतं दळून घेतलं पटकन. म्हणलं आता उरकायचं नाही, बरं सांडग्याचं मळायला घेतलं मी. आणि त्याच्यात काय झालं, हिंगाची डबी संपलेली होती, थोडासाच हिंग होता, तेवढंच मी टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आणि आज बाजार असतोय, कोथिंबीर पण थोडीशी होती, म्हणून म्हणलं निम्मच मळावं. उशीर पण झालेला होता मळायला, म्हणलं उरकायचं पण नाही काम. आता परत 5 वाजले की परत बाकीचं काम पण करावं लागतं. आणि मग मी ह्याच्यात लसणाची चटणी, परत कोथिंबीर, हिंग, जिरे, मीठ, हळद असं टाकून घेतलं सगळं. आणि दीदीला आमच्या म्हणलं एक हिंगाची डबी घेऊन ये, संपलेली होती हिंगाची डबी, म्हणून तिला पाठवलं दुकानला. आणि मी थोडंसं म्हणलं एक जीव करून घ्यावं तोपर्यंत. आणि टिकली माझ्या कपाळाची पडलेली होती, परत माझ्या लक्षात आलं, पिल्या म्हणली मामी टिकली पडली. मग तिला म्हणलं आण टिकली कपाळाला लावायला. आणि मग दीदी आली हिंगाची डबी घेऊन, तोपर्यंत हिंग टाकला असा. कारण का हिंगाशिवाय चव नाही सांडग्याला येत. पण कोण घालतं कोण न घालतं, पण आम्ही घालतो हिंग, छान लागतं हिंग घातल्यावर सांडगे. मग असं हिंग घातला मी. परत एक जीव पीठ कसं करून घेतलं, थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये. पण काय झालं, कोथिंबीर थोडीशी कमी पडली सांडग्याला आमच्या, कारण का आज रविवार आहे, 8 दिवस झाले बाजारला. पण ती फ्रीजमध्ये होती तेवढीच मी घेतली. आणि ही निम्मं पीठ राहिलं होतं, निम्मं कॅरीबॅगमध्ये ठेवलं भरून, म्हणलं हे उद्या करता येईल. आणि निम्म्याच्या पण जास्त होतं, पण ही एक घेतलं होतं एवढं पीठ मळायला मी. तेवढं मी हिंग टाकून थोडंसं खाऊन बघितलं, पण मीठ पण कमी होतं. मग ते थोडंसं मीठ टाकलं, हिंग टाकलं आणि एक जीव केलं असं. आणि मस्त असं करून घेतलं एक जीव. म्हणलं आता उशीर झाला आहे, पिल्याला म्हणलं पटकन सांडगे तोडून घेऊया आपण. आणि हे लसूण सोललेला इथं उद्याच्या सांडग्याला ठेवलेला आहे, ते देशी लसूण आहे आपला, एकदम असा लाल पाकळ्याचा. पिल्याला म्हणलं हातर कागद तोपर्यंत. मग घरातच तोडले, बाहेर इतकं दगाट आहे ना की पास बोलायचं कामच नाही, इतकं बेकार ऊन आणि झळायला लागतात. फॅन खाली टाकूस तर लगेचच फॅन चालू असल्यामुळे फास्ट सांडगे हडकतात लगेच. मग ठेवले, 4 वाजले आम्हाला करायला, एवढं पीठ राहिलेलं होतं. मग आणू म्हणली मम्मी एक व्हिडिओ काढ म्हणलं तिला, व्हिडिओ काढते म्हणली. चालते. मग तिनं पण तोडू लागले सांडगे, दोघीनेच घातले सांडगे, मस्त झाले. आता उद्या निमे करायचे, आज निमे झाले. ज्याला कोणाला पाहिजे असेल ते सांगत जावं मैत्रिणीनं. एकदम असं आपलं चटपटा सांडगा मिळणार रेसिपी आहे घरगुती आपली, आणि छान लागतात खायला असं एकदम. भाजी सुक्की, आम्ही तर रस असलं तर सुक्कीच भाजी करतो, नाहीतर थोडंसं असं रबरबीत पाणी घालून छान लागते सांडग्याची भाजी. तर पाहिजे असेल तर नंबर घ्या, 91 72 71 58 12. सगळ्या उन्हाळा काम घरगुती वस्तू आपल्याला घरी बनवून मिळतील. जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी, असं पूर्णपणे काळं तिखट, काळा मसाला. तर चला भेटूया उद्या.